मी भूषण कुलकर्णी चेस, रुबिक्स क्यूब आणि वैदिक मॅथ्सचे क्लासेस घेतो. आपण आता द चेस किड्स बुक ऑफ टॅक्टिक्स शिकत आहोत. येथे आधी झालेले व्हिडिओची प्लेलिस्ट केलेली आहे. पहिलं आपण शिकलो चेस बेसिक्स, नंतर आपण शिकलो टॅक्टिक्स शिकलो, नंतर आपण टॅक्टिकल ओव्हरव्ह्यूज, एनप्राइज झाला आहे, टेक अ मोर इम्पॉर्टंट पीस झाला आहे, मोर ऑर बेटर अटॅकर्स दॅन डिफेंडर झाला आहे, फोर्क झाला आहे आणि आता आपण पिन शिकणार आहोत. सगळ्यांनी आधीचे व्हिडिओ पहा. चेस हे प्रॅक्टिसनीच जमतं, खेळायला पाहिजे दररोज, खेळायचं आणि पझल सॉल्व करायचे. आता मी ते चॅप्टरपर्यंत नेतोय. चॅप्टर 2 टॅक्टिकल ओव्हरव्ह्यूज, याच्यामध्ये सगळे त्यांनी दिलेत कुठले कुठले टॅक्टिक्स आहेत या बुकमध्ये. हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं आहे. एनप्राइज पाहिलं आहे. एनप्राइज म्हणजे टेक अ पीस ऑर पॉन फॉर फ्री, म्हणजे आपला जाऊ न देता समोरचा पीस कॅप्चर करायचा. ह्याचे सगळ्याचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहेत. चॅप्टर 4 टेक अ मोर इम्पॉर्टंट पीस, याला एक्सचेंज अप पण म्हणतात. मोर ऑर बेटर अटॅकर्स दॅन डिफेंडर्स, नेहमी कॅप्चर करताना बघायचं किती पीसेस अटॅक करतात आणि किती पीसेस सपोर्ट करतात. ते जर नीट बघितलं नाही तर तिथे आपला लॉस होऊ शकतो. चॅप्टर 6 फोर्क झालेला आहे. वन पीस अटॅक्स टू ऑर मोर पीसेस, याचा पण व्हिडिओ केलेला आहे. हे सगळं मी हळूहळू पुढे नेतोय, म्हणजे ज्यांनी आधीचे चॅप्टर केले त्यांना जरा रिव्हिजन होईल, काय 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 शिकून झालं पाहिलं की आपल्याला लगेच अंदाज येतो. आता चॅप्टर 7 करणार आहोत, 7वा चॅप्टर करणार आहोत पिन. होल्ड द एनिमी पीस इन प्लेस, काय ते बघू. आता इथे हत्ती आहे, घोडा आहे आणि किंग आहे, राजा आहे. तर जर हा नाईट, घोडा म्हणजे नाईट, हा नाईट जर हल्ला तर किंगला चेक बसेल. याचा अर्थ हा नाईट हा पिन झालेला आहे, याला पिन म्हणतात. हे जे काही इथे दिसतंय त्याला पिन म्हणतात. इथे एवढं बघा, याच्यामध्ये काय काय दिसतं. जर हा घोडा नसेल तर राजाला चेक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कमी महत्वाचा पीस पुढे असतो. आता हा कमी महत्वाचा पीस आहे, याला 3च पॉईंट आहेत, आणि राजा हा जास्ती महत्वाचा पीस आहे. ही जी अशी अलाइनमेंट जेव्हा होते, ही अलाइनमेंट अलॉंग द रँक 5 किंवा अलॉंग द डायगोनल होऊ शकते. म्हणजे अशी आडवी अशी अलाइनमेंट होऊ शकते, स्टँडिंग उभी आडवी होईल नाही तशी तिरकी होईल. या तीन तीन पीसेस असे अलाइनमेंटमध्ये होऊ शकतात. आणि याच्यामध्ये असं आहे, एक आपला पीस असतो जो अटॅक करतो त्याचा, आणि 2 अपोनंटचे पीसेस तिथे येतात. पिन 2 प्रकारचे असतात, ॲब्सोल्यूट पिन असतो आणि रिलेटिव्ह पिन असतो. जेव्हा किंगला पिन असतो त्याला ॲब्सोल्यूट पिन म्हणतात. ॲब्सोल्यूट पिनमध्ये किंगला हालता येत नाही, मधल्या पीसला हालता येत नाही, कारण का मागे किंग असतो. नाईट जर हल्ला त्याला इल्लिगल मूव्ह म्हणतात. बघूया काय. आणि फक्त लॉंग रेंज पीस पिन करू शकतात. लॉंग रेंज म्हणजे जे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतात. असे कोण कोण आहे, क्वीन आहे, बिशप आहे आणि रुख आहे. आता बघा इकडे हा नाईट पिन झालेला आहे. ह्याला पहिला जो पाहिला आपण तो ॲब्सोल्यूट पिन होता, हा जो आहे तो रिलेटिव्ह पिन आहे. रिलेटिव्ह पिनमध्ये पीस मूव्ह करू शकतो. म्हणजे इथे हा नाईट हलू शकेल जागेवरनं, पण जर नाईट मूव्ह झाला, नाईट जर हल्ला
तर क्वीन कॅप्चर होईल, वजीर कॅप्चर होईल. हा उंट जो आहे तो वजीरला कॅप्चर करेल, याला पिन म्हणतात. आता इथे 5 सेक्शन आहेत ते म्हणतात आधी पिन तयार करायचा, पायलिंग ऑन द पिन पीस, म्हणजे पिन पीस जागेवरनं हलत नाही म्हणून त्या पीसला परत एकदा अटॅक करायचं, त्याला म्हणतात पायलिंग ऑन द पिन पीस. इथे दिले पिन पीस डज नॉट प्रोटेक्ट, हे आपण सगळं पाहणार आहोत. हे 3 गोष्टी पाहणार आहोत. जिथे जिथे वाटेल तिथे व्हिडिओ पॉज करा, वही पेन ठेवा आणि हे पझल सारखे सारखे सॉल्व केले पाहिजेत म्हणजे छान येतील. आता काय पहिलं बिशपचा पिन आहे, फाइंड द पिन. प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर द्या आणि मग माझ्या उत्तराशी कम्पेअर करा. आता प्रत्येक नेहमीसारखं खाली लिहिलं वाईट टू मूव, हा बिशप इथे जाईल, D4ला गेला की हा असा पिन तयार करतो इथनं, म्हणजे रुकला हलता येत नाही, रुक हल्ला तर किंगला चेक आहे आणि पुढच्या मूवला हा रुक जाईल, म्हणजे बिशप मूव्स टू D4. जिथे जिथे वाटेल पझल पाहताना तिथे पॉज करा, तुमचं उत्तर लिहा आणि मग माझं उत्तरशी कम्पेअर करा. आता इथे परत वाईट टू मूव आहे, बिशप मूव्स टू B3. नाही, गडबड केली मी, बिशप मूव्स टू B3 नाही येणार, माझ्या किंगला कसं काय मागे नाही तुम्ही. बिशप मूव्स टू G4, इथे असा पिन तयार होतो असा. पुढे जाऊया, जिथे वाटेल तिथे व्हिडिओ पॉज करा. पिन जिथे होतो तिथे पीसेस जे असतात ते तिरके दिसतील तुम्हाला, स्लीपिंग दिसतील किंवा स्टँडिंग दिसतील. अपोनंटचे 2 पीसेस असे असले की चेक करायचे ते आपण पिन होऊ शकतो का. आता इथे बघा हे पीसेस असतात, म्हणजे बिशप मूव्स टू G6, ब्लॅक टू मूव आहे. पुढचं लगेच पुढे जाऊया. हे बघा हे 2 पीसेस तिरके आहेत, 2 पीसेस अलॉंग द रँक किंवा फाईल किंवा डायगोनल असे असतात. बिशप मूव्स टू C6, बिशप C6 ला गेला की तो पिन तयार करेल. आता रुख पिन आहे, रुकच्या वेळेस पीसेस एक तर स्टँडिंग पाहिजेत, उभे पाहिजेत, नाही तर आडवे अलाइन पाहिजेत. तिथे रुकचा पिन, हत्ती पिन करू शकतो. आता इथलं उत्तर काय येईल, रुक टू G7. ठीक आहे, इथे ब्लॅक टू मूव आहे. आता परत रुक टू A4. तुम्ही एक पझल झालं की पुढच्या पझलला पॉज करा, तुमचं उत्तर पहा आणि मग कम्पेअर करा. इथे आता व्हाईट टू मूव आहे, व्हाईटकडे रुक आणि किंग आहे, फक्त लॉंग रेंज पीसेस पिन करू शकतात. हत्ती आहे तो B5 ला येईल, इथं पिन तयार झाला. पुढे जाऊया, व्हाईट टू मूव, हत्ती आहे तो इथे जाईल E4 ला. आता E4 ला गेल्यावर तुम्ही म्हणाल मग हे क्वीन कॅप्चर करेल की, पण क्वीन जरी कॅप्चर केलं तरी हा बिशप नंतर त्या वजीराला कॅप्चर करेल, क्वीनला कॅप्चर करेल. थोडासा फास्ट जातो असं वाटत असेल तर व्हिडिओ पॉज करा, परत बॅक जा आणि परत पहा. ठीक आहे, व्हाईट टू मूव आहे, क्वीन जी आहे ते इथे येईल B3 ला, इथे पिन होतोय पॉन. आता नीट बघा, तुम्ही म्हणाल की पॉन क्वीनला मारेल की नाही, पण ब्लॅक पॉन असं उलटा चालतो, इथून खाली येतो, व्हाईट साइड आणि ब्लॅक साइड. ठीक आहे, ब्लॅक टू मूव, हा एक क्वीन इथे येईल आणि इथे असा पिन आहे, इथे पिन तयार होईल. ब्लॅक टू मूव, कुठे पिन आहे बरं, क्वीन मूव्स टू E6. E6 ला जर क्वीन गेली, वजीर गेला तर तिथे पिन आहे. व्हाईट टू मूव, करेक्ट, वजीर जो आहे तो G1 ला येईल. आता इथे मिक्स पिन आहे, व्हाईट टू मूव, स्लांटिंग हे 2 पीसेस आहेत, मग स्लांटिंग असलं तर बिशपच पिन करू शकतो, बिशप इथे जाईल. आता तुम्ही म्हणाल की क्वीन वजीर मारेल की बिशपला, नाही पण त्याला सपोर्ट आहे, मारलं तरी तुम्हाला क्वीन मिळेल.
सपोर्ट आहे त्याला. बिशप मूव्स टू A4, बिशप A4, ब्लॅक टू मूव, बिशप येईल इथे, येईल E4 ला आणि हा पिन तयार होतोय. लॉंग रेंज पीस पिन तयार करू शकतात, लक्षात ठेवा. परत व्हाईट टू मूव, 15व चाललंय आता आपलं. व्हाईट टू मूव. आता इथे क्वीन पण येऊ शकते आणि रुक पण, हत्ती पण येऊ शकतो, पण लेस व्हॅल्यूच्या पीसने आपण पिन तयार करणार आहोत, म्हणून आपण हत्ती हलवणार. रुक मूव्स टू E1, ब्लॅक टू मूव. हे दोन पीस करायला दिसतात. हा, वजीर येईल A2 ला, क्वीन मूव्स टू A2. आता हे खूप महत्वाचं आहे, पिन करायचा, पण पुढे काय, पायलिंग ऑन द पिन पीस. पायलिंग म्हणजे एकावर एक जेव्हा आपण गोष्टी होते त्याला पाईल करणं म्हणतात. सिन्स अ पिन पीस कांट ऑर शुडंट मूव, इट इज द स्टेशनरी टार्गेट. आता इथे पिन झालाय, पिन झालेल्या पीसला परत अटॅक करा म्हणतात, त्याला पायलिंग ऑन द पिन पीस म्हणतात. पायलिंग ऑन द पिन पीस म्हणजे हा इथे पिन तयार केलाय, ब्लॅक टू मूव, हा पॉन पुढे येईल, म्हणजे पॉन ही अटॅक करेल आणि पॉन याला अटॅक करेल. पिन असल्यामुळं हा जो नाईट आहे, हा जो घोडा आहे, हा इथनं हलणार नाही, त्यामुळे तो कॅप्चर होईल पुढे. आता व्हाईट टू मूव, कुठेतरी पिन पाहिजे. हा इथं पिन तयार झालाय. आता पिन पीसला परत अटॅक करायचंय, मग हा नाईट इथे जाईल F4 ला आणि अटॅक करेल. आपण काय शिकतोय, पायलिंग ऑन द पिन पीस. पायलिंग म्हणजे पीस जर पिन असेल तर त्याला अजून दुसऱ्या पीसने अटॅक करायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव, जिथे पाहिजे तिथे पॉज करा. हा पिन दिसतोय, करेक्ट. आता याला कोण अटॅक करू शकतो, किंग पण अटॅक करू शकतो आणि पॉन पण करू शकतो, पण किंगने अटॅक करून उपयोग नाही, कारण का हा सपोर्टेड आहे, म्हणून पॉननीच अटॅक केला पाहिजे. पॉन पुढे येऊन अटॅक करेल नाईटला. ब्लॅक टू मूव. आपण आधी फोर्क शिकलोय, म्हणजे एक दोन टॅक्टिक आपण आधी शिकलोय, म्हणून थोडंसं फास्ट चाललोय आपण. ब्लॅक टू मूव, हा रुख पिन झालाय, मग किंग इथे येईल आणि त्याच्यावरती परत अटॅक करेल. व्हाईट टू मूव, व्हाईट टू म्हणजे व्हाईट कोणाला तरी पिन करतोय. हा दिसला, हा इथं पिन झालेला आहे. पिन झाल्यावर काय करेल, हा पीस जो आहे हा बिशप या पॉनला मारेल, उलट या पॉनला मारेल, आणि जरी सपोर्टेड असला, समजा या पॉननी परत या पॉनला मारला, तरी तुमचा रुक, तुमचा हत्ती ब्लॅकच्या हत्तीला कॅप्चर करेल. पायलिंग ऑन द पिन पीस याला म्हणतात. 22वा, व्हाईट टू मूव, कुठेतरी पिन आहे, हा इथे पिन तयार झालेला आहे, म्हणजे आपल्याला या हत्तीला, काळ्या ब्लॅकच्या हत्तीला अटॅक करायचा आहे, रुखला अटॅक करायचा आहे. हा रुक इथे जाईल. व्हाईट टू मूव, पिन कुठे, हा इथे पिन झाला तयार, जिथे लागेल तिथे पॉज करा. आता या नाईटला परत अटॅक करायचं आहे, हा नाईट इथे येईल, नाईट मूव्स टू G5, नाईट मूव्स टू D5, ब्लॅक टू मूव, ब्लॅक टू मूव, हा इथे पिन झाला तयार. हा पॉन पुढे येईल आणि या रुकला परत अटॅक करेल. जर हा रुक हल्ला तर हा बिशप जो आहे तो क्वीनला कॅप्चर करेल, वजीरला कॅप्चर करेल, म्हणून हा रुक जाईल. आता आधी काय, आपण याच्या आधी काय पाहिलं, पायलिंग ऑन द पिन पीस म्हणजे पीस जो आहे तो पिन आहे आणि त्याला आपण अटॅक करतोय. आता पिन अ पीस दॅट इज ऑलरेडी बीन अटॅक, आता अटॅक ऑलरेडी आहे, तो पीस तिथनं हलू नये म्हणून त्याला पिन करायचं. आता ठीक आहे, बघूया कुठे अटॅक आहे. हा अटॅक दिसतो इथे. आता ह्या पीसला परत पिन करायचं, हा रुक इथे येईल आणि हा इथे पिन होऊन जाईल.
ठीक आहे, ब्लॅक टू मूव्ह. काय करतोय आपण? पिन अ पीस दॅट इज ऑलरेडी बीन अटॅक. अटॅक आहे त्याला पिन करायचं आहे. ब्लॅक टू मूव्ह. हां, हा इथे अटॅक आहे. मग रुकनी त्याला अटॅक करू शकतो, रुकनी पिन करू शकतो. क्वीन पण होऊ शकते, रुक पण होऊ शकतो. बघायला पाहिजे. दोन्ही करू शकतो पायलिंग ऑन द पिन पीस. ठीक आहे, ब्लॅक टू मूव्ह. पुढचं ब्लॅक टू मूव्ह म्हणजे कुठेतरी पिन आहे, नाही कुठेतरी अटॅक आहे आणि त्याला पिन करायचं आहे. क्वीन आहे ते नाईटला अटॅक करते. मग हा रुक येईल आणि त्याला पिन करून टाकले. तर ब्लॅक टू मूव्ह. ब्लॅक टू मूव्ह म्हणजे ब्लॅक कोणाला तरी अटॅक करतोय. हां, दिसला अटॅक. हा हत्ती या नाईटला अटॅक करतोय. मग बिशप जर आपण D5 ला आणला तर नाईट पिन होईल. हां, पुढचं आधी आपण पिन तयार केले, नंतर पायलिंग ऑन द पिन पीस केलं, नंतर पीस पिन आहे त्याला अटॅक केलं, आणि हे परत की पिन ही टॅक्टिक आहे एक. अ पिन पीस डज नॉट प्रोटेक्ट म्हणजे काय ते बघूया. ब्लॅक टू मूव्ह म्हणजे काहीतरी पिन झालं इथं. हे बघा, पिन इथे तयार झालंय. आता हा पिन असल्यामुळं हा जो बिशप आहे तो पॉनला कॅप्चर करेल. हा व्हाईटचा जो पॉन आहे G2 वरचा हा पिन झालेला आहे, त्यामुळे तो सपोर्ट काही उपयोग नाही, म्हणून हा तुम्हाला फ्री पॉन मिळेल. अ पिन पीस डज नॉट प्रोटेक्ट म्हणजे दिसताना जरी हे स्लांटिंग दिसत असेल तरी हे सपोर्ट नाही करू शकत, तो पिन झालेला पीस आहे, नाही तर किंगला चेक बसेल. व्हाईट टू मूव्ह. पिन पीस कॅनॉट प्रोटेक्ट. आता बघायला पाहिजे कुठे पिन झाला आहे. हां, इथे बरंच एका लाईनमध्ये दिसतंय. हे बघा इथे हा पॉन पिन झालाय, ब्लॅकचा पॉन A6 वरचा. मग हा रुक या पॉनला कॅप्चर करेल, हा रुक या पॉनला कॅप्चर करेल, आणि ह्या पॉननी जर रुकला कॅप्चर केला तर हा रुक ह्या ब्लॅक लुकला कॅप्चर करेल. काय शिकतोय आपण? अ पिन पीस डज नॉट प्रोटेक्ट. चला पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह. हा व्हिडिओ तयार केल्यामुळे हा एकदा दोनदा तीनदा चारदा पाहत राहा. ब्लॅक टू मूव्ह. हा पिन दिसतो इथे, म्हणजे ही क्वीन या पॉनला कॅप्चर करेल. सपोर्ट जरी दिसत असेल, G2 वरचा पॉन H3 ला सपोर्ट करतोय दिसत जरी असेल, त्याचा काही उपयोग नाही, कारण का तो पॉन पिन आहे. ॲब्सोल्यूट पिन म्हणतात त्याला. पिन टू द किंग इज ॲब्सोल्यूट पिन. व्हाईट टू मूव्ह म्हणजे परत कुठेतरी पिन आहे. हा लॉंग रेंज पीस हा इथे पिन दिसतोय. नाईट पिन झालेला आहे. नाईट कोणाला सपोर्ट करतो? ही क्वीन आहे, ती याला मारेल. ब्लॅक टू मूव्ह. पिन पीस कॅनॉट प्रोटेक्ट. हा इथे पिन झालेला तयार, म्हणजे ही क्वीन आहे ती नाईटला कॅप्चर करेल, कारण का बिशप दिसतोय सपोर्ट पण काही करू शकणार नाही, कारण का बिशप पिन झाला आहे. पुढचं 34. व्हाईट टू मूव्ह. आता हे जरा ट्रिकी आहे, जरा विचार करा, पॉज करा आणि नीट अभ्यास करा. हा सपोर्ट दिसतो इथे. जर या रुखनी या नाईटला मारलं तर तुम्ही म्हणाल हा नाईट रुखला मारेल, पण इथे पीस पिन नाही झालेला,
इथे स्क्वेअर पिन झालाय. हा जो F8चा जो स्क्वेअर आहे, हा जो F8चा स्क्वेअर आहे तो पिन झालाय. तो पिन झाल्यामुळे जर नाईट तिथनं हल्ला तर इथे चेकमेट आहे. म्हणजे पीस पिन होऊ शकतात आणि चांगले स्क्वेअर पण असे पिन होऊ शकतात. जर हा हत्ती F1 वरचा F8 ला गेला तर इथे चेकमेट आहे. म्हणून हा D1 वरचा रुख या बिशपला कॅप्चर करेल. सपोर्ट जरी असेल आणि जर त्याचं लक्ष नसेल ब्लॅकचं तर ते जाणार, चेकमेट होणार. व्हाईट टू मूव्ह. हा, हे आधी सारखंच आहे. इथे पण चेकमेट दिसतोय. हा असा चेकमेट दिसतोय इथे, आणि याला इथे सपोर्ट पण आहे. म्हणजे हा जो बिशप आहे तो नाईटला कॅप्चर करेल. आणि जर पॉननी कॅप्चर केलं बिशपला परत, तर जो हत्ती आहे, तो जो रुख आहे, तो ह्या स्क्वेअर वरती जाईल इथे. इथे नाही, शेजारी इथे जाईल आणि तिथे चेकमेट आहे. ठीक आहे, व्हाईट टू मूव्ह. हा, लॉंग रेंज पीसेस पिन क्रिएट करू शकतात. म्हणून लॉंग रेंज पीस पटापट पटापट स्कॅन करून घ्यायचे, डोळ्यांनी बघून घ्यायचे. नाईट हा पॉनला कॅप्चर करेल आणि ह्या पॉनने जर ह्या पॉनला कॅप्चर केलं तर हा बिशप रुखला कॅप्चर करेल. ठीक आहे, असा चॅप्टर पिन आपला पूर्ण झालेला आहे. हा, हे राहिलंय ना, एस्केप फ्रॉम द पिन. आता पिन जर तयार केला तर आता बाहेर कसं यायचं हे पण महत्वाचं आहे. एव्हरी पिन इज नॉट लिथल. म्हणजे सगळे पिनमध्ये काहीतरी होईल काहीतरी जाईल असंच नसतं. पिनमधनं पळून येतं, पळून सुद्धा बाहेर येता येतं. आपण बघूया काय काय प्रकार आहे. तर ब्लॅक टू मूव्ह आहे. ब्लॅक टू मूव्ह म्हणजे आपल्याला काय शिकतो आपण, एस्केप फ्रॉम द पिन. आता हा पिन झालेला इथं, मग व्हाईट किंग काय करू शकतो, कसं काय एस्केप करू शकतो. ब्लॅक टू मूव्ह आहे. ही जी वजीर आहे, हे जे क्वीन आहे, ती जर समजा B7 ला गेली तर B7 ला जाऊन तो वजीर किंगला चेक देईल. आता चेक जेव्हा होतो तेव्हा व्हाईटला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला किंग वाचवायचा असतो आणि व्हाईट त्या मूव्ह नंतर किंग वाचेल आणि हा रूक नंतर एस्केप करू शकेल. म्हणजे पिन असला तर एक फर्स्ट वे टू कम आउट ऑफ द पिन इज एका पीसने किंगला चेक देणं. जसं आपण फोर्क मधनं एस्केप करतो सेम वे आपण पिन मधनं पण एस्केप करू शकतो. फोर्क मध्ये आणि पिन मध्ये एस्केप करण्याच्या पद्धती सेम आहेत. एका पीसने किंगला चेक द्यायचा आणि मग तुमचा मूव्ह झाला, तुम्ही किंगला चेक दिला की अपोनंटचा मूव्ह होतो. अपोनंटला त्याचा किंग पहिल्यांदा वाचवावा लागतो आणि मग तुमचा पीस पिनच्या बाहेर येईल किंवा फोर्कच्याही बाहेर येईल. व्हाईट टू मूव्ह. हा, इथे पिन दिसतोय. सेम वे इथे पण किंगला चेक बसणार आहे. एस्केप करायला हा किंगला चेक देईल इथे आणि किंगला चेक दिला की नाईट पळून जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. व्हाईट टू मूव्ह. इथे पिन दिसतोय.
आता एक म्हणजे किंगला चेक द्यायचं, दुसरं वे ऑफ एस्केपिंग त्या पीसला सपोर्ट करायचं. हा जो हत्ती आहे, रुख आहे, तो D4 ला येऊन सपोर्ट करेल. इथे हा जो रुख D4 ला येईल तिथे सपोर्ट करेल. म्हणजे समजा बिशपनी मारलं नाईटला तर रुख पण बिशपला मारेल. पहिली वे काय आहे, किंगला चेक देणं. दुसरी वे काय आहे, तो जो मधला पीस आहे त्याला जाऊन सपोर्ट करणं. म्हणजे तिथे एक्सचेंज होईल, दोघांचे सेम जातील. ठीक आहे, पुढचा काय पद्धत आहे, व्हाईट टू. हा पिन झाला इथे. हा आधीच्या सारखंच आहे. आता हा नाईट जो आहे तो F2 ला जाऊन या रुखला सपोर्ट करेल. म्हणजे रुखने रुखला मारलं तर नाईट त्या रुखला मारेल. म्हणजे इथे सेम एक्सचेंज होईल. कोण तुम्ही फोरचे व्हिडिओज पण पहा, आता पिनचे पण पहा. ठीक आहे, पुढच्या वेळेस स्कीवर आहे. परत थोडंसं रिवाइज करू, डेफिनेशन फक्त रिवाइज करू. पिन पिन ही एक टॅक्टिक आहे. अ पिन ऑकर्स व्हेन रुक, बिशप और क्वीन अटॅक एन एनिमी पीसेस. हे सगळे लॉंग रेंज पीसेस आहेत. कसं ओळखायचं पिन? सेम रँक, फाईल और सेम डायगोनल असतो. ठीक आहे, आता हा आपला पिनचा चॅप्टर झालेला आहे. तोच चॅप्टर परत परत पहा, परत परत स्टडी करा. काय अडलं तर कॉमेंटमध्ये लिहा. आता पुढच्या वेळेस आपण स्कीवर करू. हा चॅप्टर 7 झाला, पुढचा चॅप्टर आहे स्कीवर, चॅप्टर 8.